यानंतर इयत्ता 4थीचा विद्यार्थी प्रलयन सचिन गागरे। दिलास तर दणकात, मोडलास तर मनकात, बोलेल तर एकदाच नि झुकलीस तर मुजरास, आणि तोही फक्त नि फक्त माझ्या छत्रपती महाराजांनाच। हर हर महादेव आवाज सुटला, अहो हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला, मावळ्यांच्या उठल्या तलवारी, मुघल पलटी माघारी। राजे राजे तुम्ही अजून 10 वर्षाचा जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता, भगवाच फडकवला असता। अशा या राजाचं गुणगान गाण्याकरिता आज मी ते उभा आहे। नमस्कार, माझे नाव प्रणय सचिन गागरे, मी आता 4थी शिकतो। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेख इरगल वस्ती कानडगाव। रुद्राचा अवतार तो, रुद्राचा अवतार तो, वाघाचा ठसा होता, विचारा त्या सह्याद्रीला नि विचारा त्या सागरी लहरींना, माझा शुभा कोण होता, माझा शुभा कोण होता। ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शुभाच्या हृदयात होती, माझ्या शुभाच्या हृदयात होती। शुभ जन्मापूर्वी कर्नाटकात एक हत्ती उधळला, त्या हत्तीला शांत करण्यासाठी 2 तुकड्या करण्यात आल्या, एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची। जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव, तर भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले। हत्ती राहिला बाजूला, हत्ती राहिला बाजूला, संभाजी भोसले म्हणून चुकून मार झाला ते दत्ताजी जाधवांवर। दत्ताजी जाधव मारले गेले, दत्ताजी जाधवांचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव पुढे आले, लखुजी जाधवांनी वार केला ते संभाजी भोसल्यांवर, संभाजी भोसले देखील मारले गेले। जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी मेला म्हणून, तर भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी मेला म्हणून। अरे पण जिजाऊने रडायचं कुणासाठी? एकीकडे भाऊ मेला तर दुसरीकडे धीर मेला। जिजाऊ रडत होत्या नादानं महाराष्ट्रासाठी, त्यांना वाटत होतं सुलतानी, मोगली, दश, पोर्तुगीज या सत्तेतून महाराष्ट्र बाहेर पडावं, आणि म्हणून त्या गावात मला शिवाई मातेच्या मंदिरात आल्या म्हणाल्या, हे शिवाई माते, माझे जर माझ्या तलवारीने मारले जात असतील तर कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून मला असा एक पुत्र दे जो गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे राज्य उभे करून आई बहिणी सुना बाळांना सुखात ठेवेल। आणि तकडाला तसं वातावरण तयार झालं। नि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शून्य दिवस शिवांचा जन्म झाला। इतिहास घडवण्याचा इतिहास विसरू शकत नाही, आणि इतिहास विसरण्याचा इतिहास घडवू शकत नाही, हा एक इतिहासच आहे। शिव जन्मानंतरची जनता बोलू लागली, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता है तो किसी के पेट में से सांप पैदा होता है, किसी के पेट में से पाप पैदा होता है, मगर जिजाऊ ऐसे एक माँ थी जिसके पेट से बापों का बाप शुभा पैदा हुआ था, बापों का बाप शुभा पैदा हुआ था। मग काय परिवर्तन केले बरं बापाच्या बाप शुभानं? शुभ जेव्हा लहान असायची तेव्हा ते दरबारात खेळायचे, तेव्हा अनेक राजे सरदार राहायचे, ते बायकांचा नाच पाहत बसलेले असत। बाळराजांना तेव्हा हे काही कळत नसे। एकदा बाळराजे पडद्यामागे लपून बायकांचा नाच पाहत होते, तेव्हा हे सर्व काही एका मासाहेबांच्या दासीने पाहिले। ती दासी पलत मासाहेबांकडे आली, ती म्हणाली, मासाहेब आपले बाळराजे पडद्यामागे लपून बायकांचा नाच पाहत आहे। मासाहेबांना राग आला, तोरा त्यांना आवडला गेला नाही, ना पुढाला झाल्या, आणि तशाच राग करत त्या शुभाजवळ आल्या आणि शुभाच्या पाठीत एक धपाटा घालून म्हणाल्या, शुभ तुम्ही आम्हाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा शुभ हवाय। हा इतकाच महाराजांच्या मनात एक विलक्षण शक्ती संचारली। फक्त 100 मावळ्यांना घेऊन महाराजांनी रमजानच्या दिवशी दरबारावर छापा टाकला। तिथे शाहिस्तेखान आपला डेरा टाकून बसलेला होता। महाराजांनी छापा टाकला, एक ऐकताच तो तिथून पळत सुटला, आणि पळाला तर पळाला कुठे? बायकांच्या गराड्यात। कारण त्याला माहित होतं आपल्याला वाचायचे असेल, जगायचे असेल तर सगळ्यात सुरक्षित जागा ती म्हणजे बायकांचा गराडा। महाराजांना कळले शाहिस्तेखान बायकांच्या घराड्यात लपलाय। महाराज स्तब्ध झाले, हालचाल नाही, चाहूल नाही, श्वासाचा आवाज नाही। शाहिस्तेखानाला वाटले बहुतेक राजे गेले राजे। शाहिस्तेखान अलगद बायकांच्या घराड्यातून बाहेर पडला, महाराजांना चाहूल लागली। शाहिस्तेखान बसून महाराजांनी तिची बोटच छाटली। थोड्या वेळात सर्व गोंधळ शांत झाला। शाहिस्तेखानाची बाई परत येऊन म्हणाली, भाईजान मेरी बेटी गायब है, भाईजान कुछ करिए। शाहिस्तेखान तिला म्हणाला, जर तुझ्या पुरीला जर महाराजांमधून एखाद्या मावळ्याने बोलावले असेल तर तू निश्चित राहा, महाराज तुझ्या पोरीची पोटच्या लेकीवानी काळजी घेतील। अरे
वही मुसलमान है जो भगवान को आ समझेगा। यही संदेश है गीता का और पैगाम का। वही इंसान है जो मेरे शुभा के विचारों पर चलेगा, जो मेरे शुभा के विचारों पर चलेगा। महाराजांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले। त्यांचा एक प्रसंग म्हणजे ते एकदा कुतुबशाहीला भेटायला गेले। एक राजाला भेटीला आले म्हणल्यावर कुतुबशाह आपले राज्य महाराजांना फिरवून दाखवू लागला। तो म्हणाला, शुभा एक आमची हत्तीशाळा, इथे आम्ही विविध प्रकारचे कर्नाटकातील मस्त हत्ती ठेवतो। शुभा एक आमची हत्तीशाळा, इथे आम्ही विविध प्रकारचे कर्नाटकातील मस्त हत्ती ठेवतो। महाराजांनी सर्व पाहून छान वाटले। त्याच्या त्याच्याकडून लपवले गेले नाही। कुतुबशाह म्हणाला, राजा तुम्ही राजा आहात, तुमच्याकडे देखील असतीलच असे हत्ती। महाराजांनी नाही म्हणून कसं सांगायचे? महाराज म्हणाले, आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्तीच्या ताकदीची माणसं आहे। हे ऐकताच कुतुबशाह हसायला लागला। तो म्हणाला, असे माणसं असतात का कुठे? आणि जर असतीलच तर एखादा आलाच असेल संगे, आणि जर आलाच असेल तर उतरावा मैदानात, बघूया तुमचा हत्ती ताकदवर का आमचा। महाराजांनी पाठीमागे उभी पाहिली। पाठीमागे उभा होता साजिद कंको, तो पुढे आला। त्याने महाराजांना मुजरा केला। तो म्हणाला, मी या हत्तीशी लढणार